अहो गाडीची बघा सर्व्हिस लाईट लागली आणि हे बघा चमकतंय रिजनरेशनचं. एवढं भाऊ भिवंडी चालू आहे कधी ट्रॅफिक नाही असं झालंय का? भावानं कल्याणवर नाही याचा निर्णय एक नंबर झाला, कारण सगळं मोकळं लागलं बघा. 1 तास गेला खायनं वर पर्यंत. काय झाला दणका विषय आहे. ट्रॅफिक म्हणतात लोणावळ्याच. आम्हाला मध्येच आडवी मारली गाडी रस्त्यात. बिघाडलायस का म्हटलं. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे भावांनो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आपण होतो मुंबईत, काल पुण्याला गाडी खाली करून आलेलो आणि मुंबईतून आपल्याला आता बेंगलोरचा माल भेटलाय. बेंगलोर भरायचं नव्हतं मला, काहीतरी लांबचा माल भरायचा होता, पण मार्केटमध्ये माल नाही. सध्या कंडिशन लय वाईट आहे, पाक वाट लागली मार्केटची. त्यामुळं बेंगलोर ठीक आहे बाबा, जे भेटल ते निघून चाललोय. तर आपण निघालो आता अंतरिक्षला भरायला भिवंडीला. फटाकसे भरू आणि निघून जाऊ. 100 किलो माल आहे, जास्त माली नाही, त्यामुळे भरू आणि निघू. थोडस गाडीनं त्रास द्यायला चालू केलंय, ते पण बघू. तर चला भावांनो व्हिडिओला करूया सुरुवात. ज्योतिबाच्या नावानं चांग बोल, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला निघूया भिवंडीच्या दिशेनं. गाडीची बघा सर्व्हिस लाईट लागली आणि हे बघा चमकतंय रिजनरेशनचं. एवढा त्रास द्यायला लागलाय, गाडी थोडी जाम चालते. आता जाऊ आणि गाडीचं काम करायचं म्हणजे तर सायलेन्सर खोलावं लागेल एखाद्या वेळी, किंवा तर सेन्सर एखादा वेळ गेला असेल तो ऑक्सिजनचा, तो एक बघायला लागेल. दोन्हीतलं काय आता, पण मशीन लावल्याशिवाय कळणार नाही. गाडी भरून घेऊ आणि मग बघू काय असेल ते कामाचं, कारण इथं वाशीला काय होत नाही काम, शोरूमला जावं लागतं. त्यामुळं म्हणलं चला बघू, मग बघू गेल्यावर पुढं. तर चला निघतोय, सुटला सिग्नल, झपाझप जाऊ. आयला इथं का जाम लागले बघा, काय ते काम चालू आहे. बरा दिवसच घावला तुम्हाला काम करायला, त्यामुळे जाम लागले. मी म्हणलं 10-15 मिनिटं इथं का गेली. भाऊ तुमचा पोचलाय कळवा नाक्याला. चला आता इथून राईट घ्यायचा, आपण झपाझप निघून जायचं. ट्रॅफिक तर नाही सध्या, मोकळा आहे. आणला बघा टर्न राईटला. इथं महाराजांचं दर्शन घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि रिक्षावाला बैगंडाला अडवा. चला झान जाऊ आणि भरून घेऊ, कारण की मला उद्या काम करायचंय, त्यामुळं गाडी भरले बेंगलोर. नाही तर आपण लांबच भरला असतं, पण काय नाही विषय. उद्या काम करून रिटर्न परत येतोय आपण. रिटर्न येऊन मग म्हणते एंडिंगला भरून जाऊ कुठला तरी लांब. पण सध्या आता प्रिफर मला काम करणं आहे. मुंबईत काय काम होत नाही गाडीचं व्यवस्थित. गावाला होतं टकाटक, काय विषय नाही. म्हणजे होतं मुंबईत ही, पण उलट सुलट करतात आणि खर्च जास्त येतो मुंबईत. मुंबईत जो 6,000 खर्च सांगितलाय मला, तेच काम गावात 3,000 रुपयामध्ये होतं. 3,000 एक्स्ट्रा कशाला घालवा. म्हणून बेंगलोर म्हणलं भरूया, आले ऑर्डर तर सोडायला नको, कारण मार्केटमध्ये माल नाही, गाड्या जाम उभा आहेत. त्यामुळं म्हणलं जे भेटतंय ते भरा आणि चला. तसं आपल्याला हे भाडं ट्रान्सपोर्टवरून आपण घेतलंय, आपलं वैयक्तिक काय भाडं नाहीये, ट्रान्सपोर्टनं घेतलंय. त्यामुळं जरा रेट पण तसाच आहे. उगाच थांबून बसलो तर गाडी लटकून राहील, आणि लटकणं काय आपल्याला मग ते वैताग घेतो. तरी आराम केला असता, काय विषय नाही, थांबलो असतो बरं का. पण ते महत्वाचं गाडीचं काम करणं हे महत्वाचं केलं मी. म्हणलं पहिलं गाडीचं काम करावं कराडला जाऊन, आणि मग पुढचं बघू. एक तर पुण्यात करू नाही तर कराडला करू. पुण्यात पण ते जास्त खर्च सांगतायत, मग बघू. जर पंढरपूरला एक चांगलं करतात, आता आपला मारी भाई म्हटला की पंढरपूरला चांगलं करतात, पण जर पंढरपूरला करत असेल तर मग त्या मार्गे जाऊ. पण तोपर्यंत गाडी जाम चालायला नको, कारण आत्ता लागल्या लाईट म्हणल्यावर त्याच्यानंतर पुढे आणखीन जाम वगैरे चालणार. त्यापेक्षा ते पहिलंच करून घेऊया. तर चला असू द्या, जास्त लांबड लावत नाही. पोचले आपण, कळवा नाका पास करून पुढे आलोय. आता लेफ्ट मारतो, लेफ्ट मारला की जाम चालू होणार आपल्याला भिवंडीचं. चला
आता वाजले 4 बघा, 5 वाजेपर्यंत तरी आपण पोहोचतोय मिनिमम. भावानं भिवंडीत आलोय कधी ट्रॅफिक नाही असं झालंय का? कसं आहे खारेगावलाच गेला अर्धा तास राव. कवा भरायचून कवा निघायचं. येताना बघा जाम नाही, येताना मोकळा आहे. एवढं नाही म्हणजे मुव्हिंग. आणि हे पण तिथं टर्निंगला जरा वर चढताना प्रॉब्लेम आहे. गाड्या आडव्या तिळव्या गोष्टी त्या खारेगावला, त्यामुळं. नाहीतर बाकी मुव्हिंग ट्रॅफिक आहे. काल हिंजवडीत लागलं तसं काय ट्रॅफिक नाही बाबा. पुण्यापेक्षा आमचं 10 पटीनं भिवंडीचं बरं आहे ट्रॅफिक. किती पण ट्रॅफिक कंटिन्यू असू दे पण मुव्हिंग असतं. असा जाग्या उभा राहत नाही गाडी. चला काय विषय नाही. आता आपल्याला किती वेळ लागेल? जास्तीत जास्त अर्धा तास लागेल पोहोचायला. चला पोहोचूया फटाफट. त्यात हा ब्रिज बघा, मागच्या ट्रिपला मी आलो तर रोज चालू होता समृद्धीनं आपण ओडिसाला जाताना. आता वंजूरपाड्यात उकरून ठेवलाय, त्यामुळे सगळं ट्रॅफिक लागतं. वरनं ट्रॅफिक मुव्हिंग व्हायचं पुलावनं, आता सगळं खाली डायव्हर्ट झालंय, त्यामुळे पूर्ण जाम लागतंय रस्त्यानं. बघा आता ह्यो पूल कधी व्हायचा? मला वाटत नाही वर्षभर होईल पूल ह्यो. काय आता इकडनं यायचं नाही, लक्षात ठेवायचं या पुलाचं काम चालू आहे. आता भावना आपण 3 वाजता निघालोय. 5:15 झाली बघा. 5:30 पर्यंत आपल्याला पोहोचायचं टायमिंग होतं. 5:30ला बंद होतं ते फोन मध्ये जायचं अंतरिक्षला. पाट्याचं जाऊन भरून घेऊया. मटेरियल रेडी आहे. 100 किलोचं एक छोटंसं बॉक्स आहे, भरायचं आणि लगेच निघायचं. कारण काम उद्या करून लगेच कल्टी मारली पाहिजे आणि मग त्यांना रिटर्न आली पाहिजे गाडी. ह्या हिशोबाने निघालोय. चला जुगाड पण काय लागते का बघायचंय. माल लवकर भरली तर जुगाड होईल काय ना काय 100%. पण लेट भरली तर मग लफडा होतो. पाहुणं पोहोचलोय आपण अंतरिक्षला. आता इथं पहिलाच राईड घ्यायचा आणि या फोनला जायचं आणि भरून घ्यायचं. थांबलाय वाट बघतोय ते. एंट्री करतो जाऊन फटाकसे आणि भरून घेऊया. तर चलो चलते है. आपल्याला इथं भरायचंय F1. F1 आलं इथं. आता गेटवर एंट्री करू. मटेरियल रेडी आहे, नुकतं ढकलायचंय जाऊन आणि निघू. मग गाडीची लाईट अजून सर्व्हिस लाईट गेली नाही बघा. काम केल्याशिवाय जाणारच नाही. चला जास्त रेटारेटी कराय नको, नाही तर काय तर दुसराच खेळवायचा. पहिली एंट्री करून आतमध्ये घुसू. चला नियम आहे इथून गेट मधून बघा रिव्हर्स घ्यायची गाडी. पलीकडे कॅमेरा लागला ना, तर कॅमेरामध्ये दरवाजा बिरवाजा सगळं बघतात, चेक करतात. खिडकी बिडकी असली ना तर बंद होणार पूर्ण. आतमध्ये घेत नाही, म्हणजे खिडकी असली तर लोड करत नाही. लिकेज वगैरे नाही पाहिजे, पहिलाच चेक करतात गेटवरच. मग काय असेल ते आपलं तर टकाटक काम आहे, काय विषय नाही. गाडी रिव्हर्स घ्यायची बघा. आणि त्या समोर कॅमेरामध्ये सगळं स्कॅन होतं, त्यामुळं गाडी लिकेज बिकेज काय चालत नाही. आपण चाललोय आता रिव्हर्स मध्ये घेऊन आपल्याला डायरेक्ट लावायची आहे बघा 10 नंबरला. चला लावूया गाडी. रिव्हर्स घेतोय. भाऊन गाडी भरून चालले, पेपर भेटल्यात. आता निघतोय आपण. आता गेटच्या बाहेर पडू, गेट पास देऊ आणि मारू कल्टी. चला निघूया. भाऊन गाडी भरायला पण वेळ लावला आणि पेपर द्यायला पण वेळ लावला. गाडी भरली तशी 5 मिनिटात. 100 किलो माल आहे. 20-25 बॉक्स आहेत बारके. पण महाग आहे माल, कॉस्टली आहे. त्यामुळे काही व्हिडिओ काढू शकलो नाही मालाचा, कारण तिथं अलाउड नव्हतं. इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत पण महाग आहे भरपूर. त्यामुळं म्हणलं व्हिडिओ तेच बोलले व्हिडिओ काढू नको. मी काय काढलाच नव्हता, मला माहिती होतं इथं लपडा असणार. तर आता निघतोय आपण. कल्याण मार्गे असंच जातो, कारण इकडून जाऊन आता दुनियाचा जाम असणार भिवंडी मार्गे. कल्याण मार्गे पण थोडंफार लागणार शिळपाट्याला आपल्याला. पण चला काय विषय नाही. चला आता इथून बाहेर पडतोय बघा अंतरिक्ष मधून. थोडा चहा मारतो कुठंतरी, कारण काहीच नाही भेटलं राव तिथं. कंपनीत आल्यापासून एडिट करत बसलेलो. एडिट केलं, व्हिडिओ अपलोडिंग चालू आहे. अजून होतेच अपलोडिंग. 9 वाजेपर्यंत होईल आणि जाईल व्हिडिओ. तर चला ज्योतिबाच्या नावानं चांग भल. जय श्री महाकाल, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि चालला गडी वांग वांग करत बेंगलोरला. हा भावानं कल्याणवरनं याचा निर्णय 1 नंबर झाला, कारण सगळं मोकळं लागलं बघा. आता कल्याणवरनं शिळफाटा रोडला निघत नाही, डायरेक्ट तळोजाला निघतो. असं करतो म्हणजे भोगाट जाईल. आता उगाच इकडे शिळफाट्याकडे जात बसलो तर परत टोल पण लागेल आणि ट्रॅफिक दुनियाचं. त्यापेक्षा डायरेक्ट तळोजा रोड धरतो कल्याण मधनं, म्हणजे काय विषय नाही. तळोजातनं बाहेर पडून डायरेक्ट कळंबोली. चलो आज पहिल्यांदा बरं का वाघाचा निर्णय चुकलेला नाही, तर कायम ट्रॅफिक मध्ये अडकलेला आहेच.
कल्याण मार्गे टाकले, 1 नंबर झालं. 10 मिनिटात कल्याणला आलोय बघा. नाहीतर आता भिवंडीत खिस्स खात असतोच बघा. आधीच पहिलेच सर्व्हिस लाईट लागलेली आहे, त्यात आणखीन ट्रॅफिक लागलं म्हणजे सगळे बोंबाबोंब होईल. 1 नंबर निर्णय घेतलाय, त्यामुळे जाम लागलेला नाही. आता पुढे जाऊन टर्न मारताना बघतो, शिळफाटा रोडला ट्रॅफिक असलं तर तिकडे टाकायची नाही, डायरेक्ट इकडं कल्याण मार्गे तळोजा निघायचं. चला बघूया कसं आहे. कल्याणचा रोड राव बाकी टॉपचा आहे बरं का. कुठला खड्डा चुकवायचा आणि कुठला वाचवायचा काय कळना, सगळं खड्डच खड्ड. कल्याण बघा कसलं खड्डा आहे. गाडी चालते बघा 6-7च्या स्पीडनच. नाहीतर काय आपल्या गाडीत माल नाही. धान आदळत गेलो तर सगळं आलाय मी ढालल. कल्याण वरून तळोजाकडे टर्न मारलाय. भूक लागलेली जाम. चायनीज खायला थांबलोय. चायनीज खायचं कल्टी मारायचं, कारण पुढं काय भेटणार नाही. त्यामुळे इथंच मस्त दाबू आणि निघू डायरेक्ट लोणावळा. आपण ऑल इंडिया चायनीज खाल्लं, एवढे दिवस झालं खातोय, पण इथं ना 1 नंबर चायनीज भेटलं. भावानं बनवलं, या प्रेमानं बनवलं का काय माहिती, पण 1 नंबर बनवलं. मला मी तिखटही लागलं नाही, काहीच नाही. टेस्ट 1 नंबर होती आणि सूप होतं ना त्याचं, हा 1 नंबर फिलिंग आली. तर हे आपल्या कल्याणवरून आपण तळोजाला टर्न मारतो ना, त्या रोडला लगेच लेपला बघा, इथंच आहे. थोडं कुठलं निसर्ग हॉटेल आहे त्याच्या अपोजिटच आहे. कधी थांबला तर थांबा, 1 नंबर टेस्ट आहे भावाची. तर भावना आपण सहज म्हणून तर चायनीज खात नाही कधी, मला आवडत नाही चायनीज जास्त. आज भरपूर दिवसांनी मी वर्षभरातून खाल्लं असेल बरं का, पण मला ते गरम असतं त्यामुळे तोंड भासतं, त्यामुळे मी ते खात नाही. पण आज पहिल्यांदा खाल्लं बरं का, अजिबात त्रास झाला नाही मला. 1 नंबर वाटलं, 1 नंबर फिलिंग. जेन्युअन सांगतो बरं का, चांगलं 1 नंबर बनवलं त्या भावानं आणि भारी वाटलं 1 नंबर. तर चला निघूया आता. आपण आलोय कळंबोलीत आणि कळंबोलीतून आता एक्सप्रेसला वर लागतोय. बरं झालं इकडून आलो, कारण तो रोड एवढा जाम होता ना शिळफाट्यावरनं, बेकार. इकडून आलो, मस्त असं जेवण पण झालं आणि रोड पण खाली लागला, त्यामुळे भारी वाटलं. भावना आपण फक्त एक्सप्रेसच्या टोल नाक्यावर आलोय लांब. चला टोल क्रॉस करून घेऊया. इथं हा ही लाईन आहे चालू की आपण, मला कारचं ते तोडून टाकलंय. चला पुढे अजून डिझेल टाकायचं आपल्याला. 1 कांडी राहिले बघा, चला टाकून घेऊया. गाडी पिकअपला प्रॉब्लेम देते, त्यामुळे ॲव्हरेज देणं झाले. प्रेसला डिझेल टाकायला थांबलोय. आलं का सोडलं पण वाटतं. चला डिझेल टाकी फुल करूया. झोप यायला लागलेली राव, काय एवढ्यात लगेच. पार्टीवाल्यानं बघा कसं सिलबिल मारलंय टकाटक. कसा आहे जाण का, विषयच नाही, हार्ड आहे विषय, हार्ड. आता डिझेल टाकी फुल केली, झोप आली कुठे तर झोपायचं, थांबायचं नाही. आणि झोपला यायला लागलेली, तोंड बिन धुतो, फ्रेश होतो टाकाटाकन मग निघतो. चला आता डिझेल किती बसतं बघूया. पहिलं 550 किलोमीटर झाले, आपण कोल्हापुरात टाकले, त्याच्यावर खाली करून भरून आले. 3666 रुपयाचं बसलो, सॉरी 36 लिटर बसले. किती झालं शेट दोन्ही मिळून पाऊस सकट. अशा तऱ्हेने लागलेला आहे जाम खंडाळा घाट. मी म्हणलं मोकळा असेल, 1 वाजले तर जाम लागलेला आहे. बाबा आता कधी खुलतंय. 2 तर वाजतील मिनिमम, तासभर लागल. पूर्ण जाम दिसते, खालीच जाम लागले बरं का पहिल्या टर्नला. बघू आता कसं होतं.
किती वाजले बघा, 2 वाजले. 2 1 तास गेला खायनं वरिष्ठ पर्यंत. काय झाला दणका विषय आहे. ट्रॅफिक म्हणतात लोणावळ्याच भागात टॉपचा विषय. सगळी ट्रॅव्हल्स वाली जायची लागली ना बघा. ट्रॅव्हल लेट झाले. इथं 2 वाजले. कवा पोचायची ती आमच्या पाट्यांची आहे. ओम दत्त चिले. या चहा प्याला झोपायला लागलेली, फ्रेश झालो. चहा घेतला की झोप जाईल थोडी. पुन्हा वगैरे पास करू मग झोपू पुढं, कारण अलीकडे झोपून काय फायदा नाही. पुन्हा पास करू आणि मग झोप. आपण पोचलोय पुण्यात आणि पुण्यात सगळं मोकळच आहे बघा. ट्रॅफिक नाही काय नाही. पुण्यातच वाजलेत आपल्याला 3, 3:15 झालेत. लय जाम वेळ गेला राव. एवढा वेळ लागत नाही. काय गेला एवढा वेळ? ट्रॅफिक मध्येच गेले दीड तास. तिकडून यायला ते 2 तास. बरोबर आहे. तर चला आता झपाझप पुन्हा करू पास. पाहुणा एक कारवाला होता बरं का. मुंबई पासिंग गाडी होती. वाशीची गाडी आहे. पिवळी नंबर प्लेट, म्हणजे टुरिस्टची गाडी आहे. डिझायर, स्विफ्ट डिझायर. काय झालं त्याला अचानक अंगात आलं का काय, असला खतरनाक दाबला मला नवले ब्रिजला त्यानं. आता म्हणलं नवले ब्रिजला दाबला मला. गाडी आपली पिकअप घेत नाही. नाहीतर मी त्याला तिथंच पुढं कुठं तरी धरला असता. तरी पण रेटर धरला. त्याला कातऱ्याच्या गाडात अडवला. म्हणलं काय झालं रे भावा तुला, काय बिघाडलायस का? म्हणलं आंबोला मध्येच आडवी मारली गाडी रस्त्यात. त्याला बिघाडलायस का म्हणलं, का पेलायस का काय? रात्री 3 वाजता 4 वाजता जोश मध्ये कशाला आलाय? बिनकामाचा जोश म्हणजे. आता काय भेटते असली काय माहिती. असं इकडे चालवते तिकडे चालवते गाडी. अरे अशी असत्यात काय? थांब म्हणतो जर थांबणा त्याची बरोबर जिरवली असती. थांबणच झालाय. त्याला जागेवर थांबवला. उतरायचं म्हणलं तर दुसऱ्या गाडीवाल्यांना त्रास नको म्हणून सोडून दिला. जाऊ दे बोलत चला. 4 वाजले आणि आपण आलोय आता खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती. आता आपल्या अड्ड्यावरती चहा घेऊ आणि मग निघू पुढं. भावानं चहा पाणी केला खेड शिवापूरला. झोप काय आली नाही. मला वाटलं येईल झोप, पण नाही आली. पुन्हा मी व्यवस्थित पास झाला. त्या कारवाल्याला पकडला, त्यात झोप गेली माझी. त्या कालव्यात झोप ना मला कुठं आलेली माहिती, एक्सप्रेसला आलेली. एक्सप्रेस थोडा उर्सेच्या टोल नाक्याच्या तिथं आलेली. मग टोल नाक्यावर आलो, तोंड बिन धुतलं, मस्त फ्रेश झालो आणि मग निघालो. चहा वगैरे घेऊन तिथनं गलटी मारली. नाहीतर मग झोप कंट्रोल झाली नसती. तिथं जर कंटाळा केला असता ना, म्हणजे झोपलो असतो ना तिथं कुठेतरी साईडला, मग नसतो उठलो. मग सकाळीच निवांत. मग पुण्यात काम करूनच आलो असतो पुढे. आता कराडला करूया काम, काय विषय नाही. उद्या कराडला त्याला विचारतो पहिलं खोलतोय का नाही, सकाळी फोन करतो. नाहीतर मग सरळ कोल्हापूरला निघून जातो शोरूमला 1 नंबर काम करतात कोल्हापूरचा, काही विषयच नाही. त्यांच्यासारखं काम मला वाटतं इकडं आपल्या भागात कोण करीत नाही. अशोकलेल्यांचं लकी ऑटो 1 नंबर बरं का काम करायला. मिस्त्री पोरं 1 नंबर खतरनाक. लगेच लांबनच प्रॉब्लेम सांगतात. काय खोलीची गरजच नाही, एवढी हुशार पोरं आहेत. तर बघू काय होतं. कराडात झाला आपल्या तिथं तर ठीक आहे, तर मग करू तिकडं. एवढा विषय नाही का. 2 पैसे एक्स्ट्रा जातील शोरूमला, तुला विषय नाही. खट्ट मध्ये काम होऊन जायला एकदा. गाडी जाम चालते, पळणच झाल्या बघा. 70च्या वर अशी पूर्ण रिटून धरायला लागते. डावणीला सुद्धा दाबून धरायला लागते. हा विषय ते मला वाटतं ऑक्सिजन सेन्सरचा तरी विषय असणार. कारण गाडीला त्या सायलेन्सरला ऑक्सिजन भेटत नसला का नाही तरी पिकअप घेत नाही अशी. पण ते सर्व्हिस लाईट लागून राहिल्या, प्रॉब्लेम आहे. जास्त वेळ बी गाडी चालवू शकत नाही की बाबा का दुसरा मेजर प्रॉब्लेम काय व्हायला नको. त्यामुळे रेमसत नाही. आता कशी तरी आणल्या हळूहळू. करू उद्या काम आणि मग निघू. भाऊन आपण लागलोय घाटाला. बघू शकता अशोका चालली. अशोका त्याच काय झालंय, बंद पडलंय 12 टायर.
पोचलोय साताऱ्यात त्यानं उजडायला लागले बघा. दिवस उजाडला. रोडचं सगळ्या काम चालू आहे बघा. हे असे डायव्हर्शन केलेले त्यामुळे सगळा घोळ झालाय आमच्या इकडं. चांगला रोड होता बघा. कसा रोड होता बघा. टॉप रोड आहे का नाही. आणखीन कसला पाहिजे. झाडं तोडायची काही गरज होती का. काय वाढवायची गरज आहे का. डबल गाड्या आरामात बसते. एक नंबर रोड आहे बघा. टॉपचा आहे आणि तोडून बसल्या. येड बघा ही अवघड विषय आहे. लय जाणार बघतोय माझ्याकडे पुढे येतोय. काय आता करता ह्याला. चला असू दे भावनो. सकाळ सकाळचा घ्या सूर्यदेवताचं दर्शन. आणि आपण पोचलोय गावाच्या जवळ आहे. आता ही धन्नू लागले आपले. थांबलो म्हणलं इथला सीन कडक असतो. तर दाखवा तुम्हाला कसं दिसतंय. अण्णाद्याबाद विषय. तो सीन तर तुम्ही बघितला कसा दिसतोय. तर चला आता पोचूया घरी आणि झोपूया. झोपा आलेली साताऱ्यात त्याच्यावर आता परत आलेलं नाही. तर आता झोपायचं जाऊन. टेन्शन घ्यायचं नाही. निवांत झोपायचं. 3-4 तास झोपायचं आणि मग काम करायला जायचं. काम करायला लावू गाडी आणि मग तिथून बघू मग परत पुढं. तर चला हा ब्लॉग आपण सध्या इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.